प्रक्रिया साधी असते की विधिमंडळात जे निवडून आले ते एकत्र येतात. केंद्रीय निरीक्षक माननीय नड्डाजीने पाठवले आहेत. त्यांच्या समोर ते समोरचे विधिमंडळाचे सदस्य आपल्या नेतेपदाचे नाव सुचवतील. ते जे नाव सुचेल त्यात 1 आलं 2 आलं तर त्याप्रमाणे ती प्रक्रिया पार पडेल आणि मग ते सगळे कोण जो आहे ते आपापले सुचवतो. विचार म्हणतात ही आमची प्रथा परंपरा आहे. त्याच्यामुळे बैठकीनंतर आता वरच्या व्यवस्थेसाठी मी चाललेलो आहे. वरच्या व्यवस्थेची पाहणी करून सर्व आमदार बसले की नाहीत, सर्वांना भगवे फेटे घातलेले आहेत, भगवे फेटे घातले की नाहीत ते सर्व पाहून व्यवस्थित अटेंडन्स झाला की नाही हे पाहून खाली निरोप दिल्यानंतर सर्व मंडळी वर. कोर कमिटीची बैठक आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोर कमिटीची बैठक किती वेळा संपणार आहे? आता एक 10-15 मिनिटातच वरचीच बैठक चालू. भाजपची कोर कमिटीची बैठक जी आहे ती संपलेली आपल्याला पाहायला मिळते. ही पहिला टप्पा जो आहे आज फेटा महत्वाचा आहे. थोड़ा मागे हो ना. यहाँ पर प्रसाद लाड़ा विनोद दिखाई दे रहे हैं. विजय रूपाणी निकले हैं बीजेपी दफ्तर से. यहाँ से आगे तस्वीरें देखिए. अन्य जो तमाम बीजेपी के नेता हैं वो एक एक आगे बढ़ रहे हैं. देवेंद्र फडणवीस की तस्वीर किस तरह से सर अभिनंदन निर्मला सीतारमण के साथ वो जा रहे हैं. सर शुभकामनाएं आपको.